हा धुंदगार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. इकडनं ते तुला चार्ज करायचं असतं. ओके, यू चार्ज फ्रॉम ह्योर. आणि ह्याचं एक ॲप असतं, मग त्याच्यावरती तो ट्रॅक करतो मी पाणी पिते की नाही. तर ते मी सुरुवात करत होती ते करायचं, पण नंतर तिने माझा पेन लिटरली ढापला आणि मग मी तिच्याकडे गेले, माझा पेन दे, माझा पेन दे. मी तोंडावर त्याचं फार कौतुक नाही करत, आता डायरेक्ट टीव्हीवरच करायला लागतं. सनई चौघडे या मालिकेच्या सेटवर आहे. तुम्ही बघू शकता की मागे शूटिंग चालू आहे. आता पम्मा आणि म्हणजे श्वेताचा सीन नाही आहे, जरा ती तिची कला जोपासते ना सेटवर. श्वेता, हे काय आसावरी तर पेंटिंग करते माहिती आहे, तुझ्या कला मला खूप आधीपासून ना मंडला आर्ट खूप आवडायचं. सो मला आणि आशुताईला जेव्हा पण वेळ मिळतो तेव्हा आम्ही असं पेंटिंग करत असतो. तुम्ही आमच्या मेकअप रूममध्ये बघितलंच असेल. हां. तर ते मी सुरुवात करत होती ते करायचं, पण नंतर तिने माझा पेन लिटरली ढापला आणि मग मी तिच्याकडे गेले, माझा पेन दे, माझा पेन दे. तिने मग मला मस्का मारला. मग म्हटलं ठीक आहे चल तू कर. आणि मग तिने ती पूर्ण पेंटिंग काढली, म्हणजे मंडला आर्ट केलेलं आहे. हा मला मला कट सांगतात ना सेटवर, तर तुम्ही मेकअप रूमपर्यंत पण बहिणीसारखे भांडता, म्हणजे की कंटिन्युटी असते सीनची. माझं आणि आशुताईचं काइंड ऑफ खूप मस्त नातं आहे. म्हणजे खूप जास्त बेस्ट फ्रेंड पण आहोत, ॲट द सेम टाइम खूप चांगल्या म्हणजे अशा बहिणी पण आहोत आम्ही, ऑफ स्क्रीन सुद्धा. एकमेकींच्या. म्हणजे ती मला नेहमी करेक्ट करत असते आणि मला कुठे तिचा स्वभाव नाही पटला तर मी तिला सांगत असते की मला नाही पटलेलं आहे. सो इट्स मस्त आहे. ट्रान्सपरन्सी आहे दोघींमध्ये, है ना. येस. सो नेहमी आहे ना ताईकडे काहीतरी वेगळं असतं. म्हणजे आज तिची बॉटल आहे, लास्ट टाइम काहीतरी तिने आणलं होतं, बरंच काय आणलेलं तिने, तर मला आठवत पण नाही एवढी लिस्ट आहे. पण हे काय आहे तुम्हाला जरा. मी खूप कमी पाणी पिते. डबिंग आर्टिस्ट असल्यामुळे मला असं खूप हे असायचं की मी जास्त पाणी नाही प्यायला पाहिजे, नाही तर मग वॉशरूमला जायला लागेल वगैरे, असं काहीतरी एक असल्यामुळे मी खूप कमी पाणी पिते. आणि आता पुन्हा असंच झालंय की मी आता परत पाणी पित नाही, कारण माझा मेकअप रूम खूप लांब आहे. मग म्हणून मग मी इथेच थांबते आणि 2-2, 3-3 तास मी हलतच नाही इकडनं. आणि मग घरी जाऊन माझ्या पोटात दुखतंय करते. सो माझा नवरा इतका वैतागला माझ्यावरती की त्याने मला ही ॲक्वा माइंडर दिली आहे. सो बेसिकली इकडनं तुझ्या वेगवेगळे कलर्स येतात, इकडनं ते तुला चार्ज करायचं असतं. ओके, यू चार्ज फ्रॉम ह्योर. आणि ह्याचं एक ॲप असतं, मग त्याच्यावरती तो ट्रॅक करतो मी पाणी पिते की नाही. ग्रीन फॉरेस्ट आहे. हे ट्रॅकचं मला माहित नव्हतं. ऐकल्यावर म्हटलं हा फॅन्सी आहे काहीतरी. हे तो भाई त्याच्यावरती मला रिमाइंडर्स येतात की आता तू पहिली नाही आहेस खूप वेळ. आणि तो पण मग ही कीप्स ऑन ट्रॅक ऑन मी की तो खूप टेक्नो सॅवी आहे. सो ते सगळं इथे इम्प्लिमेंट होत असतं. मालिकेत सुद्धा तुला ग्रीन फ्लॅग नवरा मिळालाय, ऑफ कॅमेरा सुद्धा तुझा नवरा ग्रीन फ्लॅग आहे. मी तोंडावर त्याचं फार कौतुक नाही करत, आता डायरेक्ट टीव्हीवरच करायला लागतं. तुमचं शेंडेफळ पण मागे उभं आहे, सीन देऊन सीनला परत पळायचं आहे ना. तिघींची एक खासियत सांगते, आम्ही तिघी मिळून ना खूप गाणी म्हणत असतो आणि आम्ही एकत्र गेम्स पण खूप खेळतो. सो सध्या आमचा सुडुकू नावाचा एक गेम आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही माऊ शोधून काढायची, सुडुकू सारखी. थँक्यू ताई. आणि मिस्टर वाईट म्हणून आहे, त्याच्यामध्ये एक वाक्य असतं, एक शब्द असतो, तो आम्ही शोधून काढतो. तर हे सध्या खूप जण जेव्हा आमचे ऑल कॉम्बिनेशनचे सीन असतात तर तेव्हा आम्ही खूप खेळतो तो गेम सगळ्यांसोबत. पण जेव्हा फक्त आम्ही तिघी असतो तेव्हा आम्ही गाणी गातो. खूप गातो आम्ही. आणि हो, फक्त जर ही आमची वेगळी चाल असते, त्याच गाण्याची चाल गातो. आता कुठलं गाणं महत्वाची गोष्ट तुला पाहिजे ते तू सांगशील का? मला नाही सुचत आहे. त्यांची तालीम झाली. ती नाचते पण खूप चांगली. तुझी कुठली परीक्षा झाली सांग आता. हा, माझी कथ्थकची आता 3rd एक्झाम झाली आणि मला फर्स्ट क्लास मिळालाय. आणि वी आर व्हेरी प्राऊड ऑफ हर. अँड शी इज इन 10th आणि ती 10वीत पण चांगले मार्क. हुशार आहे. तर आम्ही तिघी एकत्र गाणी गात असतो आणि एकमेकांना आम्ही सारख्या DM करत असतो इन्स्टावर, एक चांगलं रील हे करायचंय. आम्ही स्पेशली असे रोमॅन्टिक गाणे जे पावसाला रिलेटेड, असे कोझीवाले मराठी गाणी एकमेकांना खूप शेअर करतो. पण पडतोय छान, वातावरण मस्त झालंय, मस्त एकदम. बरसतो मोगरा थे मगन हा,
आमचे लाडके अजय अतुल यांचं हे गाणं प्रीती कामत यांनी गायलेलं, चिंब भिजलेलं. जवळ ये. त्याचा यार या रिमझिम रिमझिम पाऊस धारा तन मन फुलवून जाती, या झिलमिल झिलमिल पाऊस धारा तन मन फुलवून जाती, सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती, हा धुंदगार वारा हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे, चिंब भिजलेले रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे. यार तुम्ही प्लीज, मला असं वाटतं तुम्ही वीकली एक रील बनवा गाण्याचं. कोरसमध्ये किती सुंदर वाटलं. आम्ही थोड्याशा कॉन्शियस झालो कारण कॅमेरा ऑन आहे. जेव्हा त्या झोपाळ्यावर आम्ही बसतो तिकडच्या आणि आमच्या गात असतो. आता आम्ही जरा आणि जुनी गाणी पण आम्ही खूप ट्राय करतो, try 90s ची. आता आम्ही जरा कॉन्शियस होतो, तर ते तुम्ही ऑटो ट्यून करून घ्या. गरजच नाही, लेफ्ट द चॅट. पण मला सांगा, तुम्ही तुमच्यापैकी कोकणातलं कोण आहे? आणि आता गणपती जवळ येत आहेत, आणि कोण? पण किती आता ऑलमोस्ट एक दीड महिना राहिलाय गणपतीला. किती एक्साइटमेंट आहे? खूप जास्त. मला तर असं होतं की मी कधी एकदा गणपती येतो, मग कधी एकदा मी माझ्या घरी जाणार, कारण हे सगळे तर इथेच राहतात. मी एकटीच खूप जास्त लांब राहते, त्याच्यामुळे मला खूपच राहतेस ते एक्साइटमेंट. पण सांगते. मी कुडाळला राहते, सिंधुदुर्ग. तू आली आहे सिंधुदुर्गामध्ये, आणि तर मला खूप जास्त एक्साइटमेंट आहे. आणि मला यांना पण न्यायचंय माझ्या घरी, कारण आम्ही गावातला गणपती कोकणातले बघायला. गणपती कधीच बघितले नाहीये. आत्ताच एक सीन झाला त्याच्यामुळे तुम्ही सगळी लिस्ट काढत असता. वर्सल आहे, तुमची टर्न आहे, यावेळी गावी जायचंय. सो हे नाही, खूप लगबग असते. आणि कोकणी म्हणून मला खूप रिलेट झालं. आणि तुम्हालाही कमेंट्स आले असतील मे बी की आम्ही खूप रिलेट करतो. तुला सांगू, मी ज्या दिवशी ही सिरियल घेतली तेव्हापासून मी कोकणी झाले. आणि मी देवगडला नारिंगरे नावाचं गाव आहे आमचे, माझा आणि विक्रमचा खूप जवळचा मित्र आहे वासुदेव राणे, खूप मोठे DOP येते. तर त्याचं गाव आम्ही आता आमचं गाव असं ठरवलंय. आम्ही राहून पण आलो नारिंगरेला, खूप सुंदर आहे. तर आता कोकणी झाली आहे मी परब झाल्यापासून. मग तिकडचं मग आता मी नारळाची कापं म्हणते, आता मी नारळाच्या वड्या नाही म्हणत. सो आमसुलांना मी सोलं म्हणते. तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आणि आता आम्ही असं दाखवलं की नागपंचमीला मयू आणि बाबा फक्त जाणार आहे, कारण हिची कॉलेजची परीक्षा आहे, त्यामुळे मी हिच्यासाठी इथेच थांबणार आहे. नाही जाणार, पण मी पण आणि देर पप्पा इज जाणार आहोत. पॉसिबिलिटी की आम्ही गणपतीत जाऊ शकतो, पण हे आम्ही प्रेक्षकांना अजून सांगणार नाही. कारण आम्हालाच माहित नाहीये. आणि मी खूप रिलेट केलं की आमच्या घरी पण असं डिस्कशन सुरू असतं का तुझी एक्झाम आहे का, हा मग आम्ही दोघं जातो. हे खूप रिलेटेबल होतं. सो मज्जा आली ते बघायला. आणि आत्ता पण खूप सारे सीन्स आहेत. तू आली आहे बघायची का तुला? मनू कारिणी या मालिकेतली ही छोटूशी गोडुली आहे. हाय, हिचं नाव इरा आणि माझ्या मुलीचं पण नाव इरा आहे. माहित होतं? बरं, तू आता ताईचं तिने दाखवलं तुला पेप्पा पिग. तुला माहिती आहे ना ताई कार्टूनचे आवाज काढते है ना. सो तुला कसं वाटलं? छान. कार्टून कोणतं आहे सांग, आपण ताईला सांगूया ते आपल्याला ऐकायला. पेपा पिग आणि टॉम अँड जेरी. पेप्पा पिग आणि टॉम अँड जेरी. पेग मध्ये मी जॉर्ज पेग आहे आणि सुझी शीप आहे. तुम्ही म्हणून दाखवेल ना मला पेपाचा आवाज काढून दाखव. जॉर्ज पिगचा आवाज काढून दाखव. मला एवढं फार येत नाही आवाज. एक प्रयत्न तर कर. मला येणार नाही. येतो पेपा आता शिकेल मी 2 दिवसांनी. हे बघ, तू असं कर, आ! असं कर. तुम्ही करून दाखवा. मी करून दाखवू. हा, तुझं नाव काय आहे? अदिरा. हाय अदीरा, तुमसे मिलकर मुझे बहुत अच्छा लगा. तुम तो कितनी प्यारी हो, 1 टेक ओके कर देती हो. मुझे तुम्हारे साथ एक्टिंग करने में बहुत अच्छा लगा. त्याच्यानंतर मिसेस इराला सीनला जायचं. सो आपण इराला पाठवूया. येस, बाय बाय बोल. बाय बाय. किती गोड आहे ती. सो मी जॉर्ज पेग आहे, सुझी शीप आहे, ग्रॅनी पेग आहे आणि मिसेस रॅबिट आहे. सो आधी मी खूप धावारा करायचे, मग 7-8 वरती आले, आता 4-5च करतेय. आणि प्रत्येकाचा एज ग्रुप वेगवेगळा आहे. जॉर्ज 1-1.5 वर्षाचा आहे, सुझी शिप 7-8 वर्षाची आहे, मिसेस रॅबिट 30-40 आहे आणि आजी 80 आहे. सो असा एक खूप मोठा ग्रुप मला अडॉप्ट करायला होता. पण आता जेव्हापासून मी शूटिंग करायला लागले, मी डबिंग खूप मिस करते.
करायला होतं. आणि जे म्हणजे आपण जे लहानपणी बघायचो की श्वेता पण रिलेट करेल की नॉडी असो किंवा हे सगळे कॅरेक्टर्स आपल्या जवळचे होते. आणि आत्ता हे पेपा पिग वगैरे जरा नवीन आले. सो येस, मालिका तर सुरूच आहे, ऑफ कॅमेरा तुमची धमाल सुरू आहे. असेच छान राहा, ही कला जोपासत राहा, गात राहा. तू अशीच पावसात येत राहा. तुझ्यासाठी आता आम्ही चहा मागवतो, आपण सगळे मिळून चहा पिऊया. एक पावसाचं कोकणाचं काही गाणं म्हणायचं. मेरी कण में कोकण समाया मतवा, कोकणची चिडवा हो नाकवा, तुझ्या गोव्याला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. टॅलेंट बघा, खालच्या पट्टीत पण गाऊ शकतो आम्ही तेवढ्या इंटेन्सिटीनी. पण येस, थँक्यू सो मच. अशीच धम्माल करत राहा. आणि नेहमीच मला असं वाटतं की मी माझ्याच घरी आली आहे, अशी काही मुलींकडनं जवळ ये. सगळ्यांनी सनई चौघडे असंच बघत राहा आणि आम्हाला प्रतिसाद देत राहा. आणि काही सजेशन खूप सारं प्रेम करत राहा. येस, ये थँक्यू.